काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाआघाडीमध्ये मनसेला स्थान नाकारल्याची सध्या जोरदार चर्चा आहे। काही दिवसांपूर्वीच या संदर्भात शरद पवारांनी सूचक वक्तव्य केलं होतं। महाआघाडीमध्ये मनसेला स्थान नाकारलं। निवडणुकीच्या मैदानात मनसे एकाकी। राज ठाकरे आता काय करणार? काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाआघाडीत मनसे सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा होती। राज ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील वाढती जवळीक या चर्चेला बळ देत होती। मात्र मनसेला महागठबंधनमध्ये स्थान नसल्याच्या शरद पवारांच्या वक्तव्यानं या चर्चेला पूर्णविराम मिळालाय। राज ठाकरे यांच्याशी निवडणुकीच्या समझोत्याच्या दृष्टीने आम्ही लोकांनी चर्चा केलेली नाही। काही सार्वजनिक प्रश्नावर आम्ही चर्चा करतो अनेकदा, म्हणजे असंच काही नाही, पण इलेक्शनमध्ये किंवा एकत्रित काम करणं या प्रस्तावाच्या बाबतीत त्यांच्याशी आम्ही कुणी बोललेलं नाही आणि मला असं दिसतंय की तशी काही चर्चा होईल असं मला दिसतं। शरद पवारांचं हे सूचक वक्तव्य म्हणजे राज ठाकरेंना इशारा असल्याचं बोललं जाऊ लागलंय। याच पार्श्वभूमीवर पर्यायांचा विचार करण्यासाठी मनसे नेत्यांची कृष्णकुंजवर खलबत झालीत। लोकसभा निवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही असं बैठकीनंतर दस्तूरखुद्द राज ठाकरेंनीच स्पष्ट केलंय। गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेनं एकही उमेदवार उभा केला नव्हता हे विशेष। लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली आहे, मात्र मनसेचा निर्णय झालेला नसल्याचं राज ठाकरे सांगतायत। ही राज ठाकरेंची मजबुरी आहे की राजकीय खेळी हे येत्या काळात स्पष्ट होईल। मिलिंद तांबे, साम टीव्ही, मुंबई।